नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूज मध्ये। गडिंग्लज नगरपालिकेची निवडणूक जरी स्थानिक पातळीवरची असली तरी यावेळी तिचं स्वरूप पूर्णपणे बदललंय। ही लढाई नगरपालिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना हलवून ठेवणारी ठरत आहे। या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू ठरले आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। गडिंग्लज हा जनता दलाचा उरलेला एकमेव राजकीय गड। दिवंगत प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी यांनी वर्षानुवर्ष हा गड अबाधित ठेवलाय। त्यांच्या नेतृत्वाभोवतीच सर्वपक्षीय समीकरणे नव्याने रचली जाऊ लागलेत। एका व्यक्तीच्या प्रभावाला रोखण्यासाठी बाकी सगळे पक्ष एकत्र येत आहेत। हेच या निवडणुकीचं विशेष वैशिष्ट्य आहे। गडिंग्लज नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलं तरी खऱ्या अर्थाने उमेदवाराचा चेहरा हा दुय्यम ठरत आहे। विरोधकांचे लक्ष आहे ते मुश्रीफांच्या प्रभावाला पहिल्याच फेरीत धक्का देण्यावर। कागल मतदारसंघातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून गडिंग्लजचा पराभव की विजय दोन्हीही पुढील विधानसभा समीकरणावर थेट परिणाम करणारे ठरणार आहेत। विरोधकांच्या नजरेत ही निवडणूक म्हणजे विधानसभा संघर्षाची पूर्वतयारी आहे। मुश्रीफांनी अलीकडे चंदगडमध्ये दाखवलेला राजकीय डाव शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी या दोन्ही गटांना एकाच मंचावर आणण्याचा हा त्यांचा राजकीय बुद्धिबळाचा तडाखेबाज नमुना होता। त्यांचा प्रभाव गडिंग्लजपर्यंत पोहोचू नये यासाठी विरोधकांनी आता प्रतिआक्रमणाची रणनीती उभी केली आहे। चंदगडचे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील हे गडिंग्लजमध्ये दाखल झालेत आणि स्वाती कोरी यांना पाठिंबा दर्शवलाय। त्यांच्या स्थानिक प्रभावापेक्षा या निर्णयाचा मुख्य हेतू होता हसन मुश्रीफ विरोधात मानसशास्त्रीय दबाव निर्माण करणं। त्याचवेळी काँग्रेसचे सतेज पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, शरद पवार राष्ट्रवादीचे समरजित घाटगे हेही जनता दलासोबत स्पष्टपणे उभे राहिलेत। कोकणात सुरू असलेल्या दोन्ही गटाच्या जवळकीचीच पुनरावृत्ती येथे राजकारणात दिसू लागली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी आजवर भाजपसोबत कोणतीही राजकीय नाळ जुळवलेली नव्हती असा जनता दल, तेही आता भाजप आणि काँग्रेस सोबत एका व्यासपीठावर उभे आहेत। ही केवळ आघाडी नाही तर राजकीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीला रोखण्याच्या उद्देशाने जन्मलेले अभूतपूर्व समीकरण आहे। ही परिस्थिती गडिंग्लजला राज्यातील महत्त्वाच्या राजकीय प्रयोगशाळेचं स्वरूप देत आहे। आज गडिंग्लजमध्ये वारं गरम आहे, तणाव वाढलाय। वाहत्या राजकारणात ज्या समीकरणाची कल्पना पूर्वी कोणीही केली नसती ती समीकरणं आता प्रत्यक्षात आकार घेत आहेत। निवडणूक अजून घोषित व्हायची आहे, पण रणभूमी मात्र सजली आहे। एका बाजूला हसन मुश्रीफ यांचा दीर्घकाळाचा प्रभाव, तर दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्यासाठी तयार झालेला सर्वपक्षीय महाप्रकार। ही निवडणूक जिंकणं हारणं ही केवळ सत्ता मिळवण्याची बाब नाही, ही आहे कागलच्या भवितव्यावरचा पहिला निर्णायक वार। गडिंग्लजच्या प्रत्येक राजकीय हालचालीतून राज्यातील पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे। आज इथे जी समीकरणं तयार होत आहेत ती उद्याच्या विधानसभा रणसंग्रामाची बीजे ठरणार, हे मात्र नक्की। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।